राम राम. हॅलो, नमस्कार, स्वागतम. मी आहे कुलकर्ण्यांची कश्मीरा अँड दिस इज अवर गपशप पॉइंट. तर तुम्हा सगळ्यांना माहिती असेलच, नसेल तर मी तुम्हाला सांगणार आहे की 25 जानेवारी रोजी रथसप्तमी येते. आता रथसप्तमी म्हणजे नक्की काय? त्या दिवशी आपण नक्की काय करायचं? हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. तर त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. तसं तर आपण संक्रांतीपासूनच सूर्याची आराधना उपासना करायला सुरुवात करतो, पण माघ महिना हा स्पेशली सूर्याच्या उपासनेसाठी असतो आणि त्याची सप्तमी म्हणजेच माघ शुक्ल सप्तमी म्हणजेच रथसप्तमी. आता तुम्ही जर बघितलं तर आपल्या उपनिषदांमध्ये इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे ना, की ते असं म्हणतात की आपलं शरीर म्हणजे एक रथ आहे आणि आपली जी इंद्रिय आहेत ती म्हणजे त्या रथाला असलेले अश्व. अश्व म्हणजे घोडे आणि आपलं मन म्हणजे त्या अश्वांचा लगाम आहे. बघा काय अप्रतिम वर्णन आहे. आणि हे सगळं त्यांनी रथाशी जोडलेलं आहे, कारण हे सगळं कंट्रोल करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी आपल्याला आत्मिक ऊर्जेची गरज असते, जी आपल्याला सूर्यापासून मिळते. म्हणून या महिन्यामध्ये सूर्याची उपासना करणं खूप गरजेचं असतं. आता यावेळी उपासना करायची म्हणजे काय काय करायचं बरं, किंवा ही उपासना का करतात, किंवा उपासना केल्यानंतर आपल्याला काय काय फळं मिळू शकतात. तर सूर्य उपासना ही सगळ्यात महत्वाची आहे, ती आपल्या आरोग्यासाठी. आणि आरोग्य चांगलं राहिलं की ऑटोमॅटिकली आपण दीर्घायुष्य होणार. त्यामुळे आरोग्य, दीर्घायुष्य आणि आपली प्राणिक शक्ती असल्यामुळे ह्या सगळ्या आत्मिक शक्तीची ऊर्जा वाढवण्यासाठी आपल्याला सूर्याची उपासना करायची आहे. तर मी साधारण काय काय करते हे मी तुम्हाला सांगते. तर रथसप्तमीच्या 7 दिवस आधीपासून माझे उपवास असतात. म्हणजे आत्ताच्या कॅलेंडर प्रमाणे जर बघितलं तर 19 जानेवारीला माझे रथसप्तमीचे उपवास सुरू होतील आणि 25 जानेवारीला ते संपतील. मग हे 7 दिवस मी उपवास करेन आणि या उपवासासाठी स्पेशली तीळ आणि गूळ खाल्ला जातो. म्हणजे इतर उपवासाला आपण तीळ खात नाही, पण या उपवासाला आवर्जून तीळ खाल्ला जातो, कारण तो आपल्या आरोग्यासाठी, शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. आणि रथसप्तमीच्या दिवशी मी हा उपवास सोडते. मग त्या दिवशी काय करतात, तर आपण 7 घोडे रथाला जोडलेले असतात ते, आणि वरती सूर्य अशी रांगोळी किंवा चित्र पाटावर ठेवायचं आणि हळद, कुंकू, अक्षता, फुलं घालून त्याची उपासना करायची. आणि ओम सूर्याय नमः त्याचा जाप तुम्ही करू शकता. आदित्य स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. सूर्यस्तुतीचा मंत्र आहे तो सुद्धा तुम्ही करू शकता. पण सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे आपल्या पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे जिथे जलाशय आहे, समुद्र आहे, नदी आहे किंवा गंगा, तसं तर गंगा स्नान सांगितलेलं आहे, पण प्रत्येक वेळी आपण गंगेच्या ठिकाणी जाऊ शकतो असं नाही. त्यामुळे जिथे जिथे जलाशय आहे तिथे तुम्ही सूर्य किरणांमध्ये स्नान करणं या दिवशी खूप महत्वाचं आहे असं सांगितलेलं आहे, जेणेकरून त्या सूर्याची शक्ती आपल्याला मिळावी. पण जर आपल्या आजूबाजूला तसं जलाशय किंवा असा कुठला पाण्याचा साठा नाहीये, तर आपण घरी व्यवस्थित स्नान करायचं. स्नान करताना पूर्वाभिमुख म्हणजे पूर्वेकडे तोंड करून आपण स्नान करूयात. स्नान करताना पाण्यामध्ये पांढरे तीळ नक्की घालायचे आहेत. आणि स्नान झाल्यानंतर लवकर उठून आपण सूर्याला अर्घ्य देण्यासाठी बाहेर येऊ शकतो आणि ते देताना सूर्यप्रकाश आपण आपल्या अंगावरती घेऊ शकतो, जेणेकरून ती शक्ती आपल्या शरीरामध्ये यावी. हे तरी आपण करू शकतो आणि हे फक्त या दिवशी नाही तर रोज करावं. आणि या वर्षी तर अगदी आवर्जून करा, कारण 2026 न्यूमरॉलॉजिकली 1 नंबर येते, म्हणजे हे सूर्याचं वर्ष आहे. त्यामुळे या वर्षी सूर्याची एनर्जी जर तुम्हाला हवी असेल तर आठवणीने सूर्याला अर्घ्य देणं विसरू नका. आणि हे 7ही दिवस आठवणीने पाण्यात पांढरे तीळ घालून स्नान करा आणि सूर्याची आराधना करा. म्हणजे तुम्हाला त्या सूर्याची शक्ती, आशीर्वाद नक्कीच मिळतील. आणि जसे मी आधीच म्हणाले की न्यूमरॉलॉजिकली सूर्याचं वर्ष आहे, त्यामुळे वर्षभर ती एनर्जी तुमच्या बरोबर असेल. पण जसं मी आधी म्हणाले की माघ संपूर्ण महिन्यात सूर्याचा असतो, मग सप्तमीच का महत्वाची? तर सप्तसूर 7 हा आकडा खूप महत्वाचा आहे आणि आध्यात्मिक दृष्ट्या सप्त ऋषींच्या आशीर्वादाचं प्रतीक म्हणून सप्तमी ही खूप महत्वाची मानली जाते. तर ही सगळी झाली रथसप्तमी बद्दलची माहिती. तुम्ही त्या दिवशी काय काय करू शकता, पूजा अर्चा कशी करावी, आणि हो, दान धर्म जप तप याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे या काळात. त्यामुळे आठवणीने आपल्या इच्छेनुसार
यथाशक्ती दान धर्म जप तप आठवणीने करा. तर हे तुम्ही करता की नाही, याबद्दलची माहिती तुम्हाला माहिती होती की नाही, हे सगळं आठवणीने कमेंटमध्ये सांगा. आणि हे सगळं तुम्ही करायला सुरुवात करा. त्याचे तुम्हाला कसे परिणाम होतात हे सुद्धा तुम्ही नक्की सांगा. हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही केलं असेलच, पण नसेल केलं तर नक्की करा आणि याची लिंक सगळीकडे पाठवा. कारण हा आपल्या हिंदू धर्माचा बेस आहे. आपल्या सनातन सगळ्या गोष्टींची माहिती आहे ही प्रत्येकापर्यंत पोहोचलीच पाहिजे. तोपर्यंत धन्यवाद. लवकरच भेटू.